नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे कचरेवाडी या ठिकाणी। कचरेवाडी या ठिकाणी आज जो गुढीपाडवा नवीन वर्षाचा आपल्या मराठी माणसाचा नवीन दिवस, भरपूर ठिकाणी कार्यक्रम आहे। या मावळ तालुका असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, आजचा दिवस कचरेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आज चालू होता। या कार्यक्रमाला आपल्यावर काही प्रमुख पाहुणे आलेत, आपण त्यांचा परिचय करूया। काय सांगू शकता आजच्या या कचरेवाडी या गावाच्या सप्ताह निमित्त? भाऊ, तुमचा परिचय द्या पहिला। नमस्कार, मी किरण उलावळे, चेअरमन खरेदी विक्री संघ मावळ तालुका। आज या ठिकाणी कचरेवाडी या गावामध्ये आमच्या बाची या गावच्या विद्यमान पोलीस पाटील सौभाग्यवती मोनिकाताई अंकुशराव कचरे आणि सर्व ग्रामस्थ यांच्या आमंत्रणानुसार आम्ही या ठिकाणी आज या गावच्या सप्त्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत असताना हरिभक्त परायण शेवरे महाराज लांडेवाडी येथील महाराजांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि खरोखरच आजचा दिवस आपला पाडव्याचा दिवस हिंदू नववर्ष सर्वकडे साजरा होत असताना या गावची परंपरा या ठिकाणी ऐकायला मिळाली की गेली 37 वर्षापासून अविरतपणे हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे हिंदू नववर्षाचं स्वागत या ठिकाणी आज जर आपण पाहतो की आपण पाश्चात्य संस्कृतीनुसार नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबर 1 जानेवारीला वेगवेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन करून करतो, परंतु आपल्या हिंदू नववर्षाचं स्वागत कसं असावं, खरोखर या गावाची ही परंपरा उल्लेखनीय आहे। त्यामुळे मी संपूर्ण कचरेवाडी ग्रामस्थांचा, आमच्या मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने, सर्व शेतकरी सभासदांच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो की हे सप्त्याचं कार्य या ठिकाणी खूप सुंदर आहे। आणि आपली नववर्ष आपण आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार संप्रदाय आपल्या तालुक्यामध्ये चांगला वाढतोय। या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत असलेला आपला मावळ तालुका आणि हा संप्रदाय आज या ठिकाणी पुढे जात असताना आपण पाहतोय। आणि त्यात या 9 वर्षाच्या निमित्ताने यांनी जो आवर्जून असा 37 वर्षाचा उपक्रम आहे, खरोखरच उल्लेखनीय आहे। त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। रामकृष्ण। खूप छान भाऊ, तुमचा परिचय करा, काय सांगू शकता तुम्ही आजच्या? नमस्कार, मी अमोल केदारी, राष्ट्रवादी युवकचा प्रदेश सचिव म्हणून मी काम करतो। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या उक्तीप्रमाणे या कचरेवाडी ग्रामस्थांनी गेले 37 वर्षामध्ये हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। 38व्या वर्षामध्ये हा सप्ताह या ठिकाणी पदार्पण करत आहे। अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मनसर येथील रोहित महाराज शेवळे यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली आहे। या ठिकाणी आमच्या भगिनी, या गावच्या विद्यमान पोलीस पाटील सौभाग्यवती मोनिकाताई अंकुशराव कचरे यांनी अनेक कचरे ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रण दिलं। त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही या ठिकाणी आलो। अतिशय इथं आल्यानंतर मन भारावून गेलं की आपलं गाव पण काय आहे हे जपण्याचं काम या कचरेवाडी ग्रामस्थांनी केलेलं आहे। आपला संप्रदाय, आपले रीती रिवाज हा या आपल्या खेडेपाड्यातून पाहायला मिळतो। आपल्या खेड्यापाड्याचं जसं शहरीकरण होत गेलेलं आहे, तसं आपला संप्रदाय, आपला जो इतिहास आहे तो मागे पडत चाललेला आहे। परंतु या कचरेवाडी ग्रामस्थांनी आपला इतिहास, आपला संप्रदाय अविरतपणे गेले 37 वर्ष चालू ठेवलेला आहे। खूप छान भाऊ, आजचं जेवण कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे एकदम, कारण की आज गॅसचं तुटवडा निर्माण चालू आहे आणि यांनी म्हणजे सरपणावर जेवण केले। खूप म्हणजे पहिल्या लहानपणी आम्ही याच राळावरती जेवण खाल्लेलं आहे। आमच्या भगिनी मोनिकाताई अंकुशराव कचरे यांच्या वतीने आज जेवणाचं नियोजन केलं होतं। अतिशय सुंदर जेवण, मस्त इकडं राळावरती जेवण केलेलं आहे, म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं या ठिकाणी आम्हाला वाटतंय। खूप छान भाऊ, तुमचा परिचय द्या, काय सांगू शकता तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल? माझं नाव राजू दशरथ देवकर। खरं तर आज हिंदू नववर्षाचा प्रारंभ या ठिकाणी होत असताना ह्या कचरेवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी हा 37 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा करत असताना आम्हाला या ठिकाणी या गावच्या पोलीस पाटील मोनिकाताई अंकुश कचरे यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं। खरं तर ताईंचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रभर हिंदू वर्षाचा हा उत्सव साजरा होत असताना या कचरेवाडी गावात या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे, हे भाग्य आम्हाला लाभलेले। त्यामुळे ताईंचं असेल, या ग्रामस्थांचं असेल, मनापासून अभिनंदन करतो
आणि त्यांची ही सेवा अखंड चालत राहो अशी आई एकविरा चरणी आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. खूप छान. काय सांगू? मी देवराम मोकासी, माजी ग्रामपंचायत सदस्य. मी ह्याच गावचा आहे. आमच्या गावची कचरेवाडी असताना आज तसं पाहिलं तर गुढीपाडव्याचा गोड सण प्रत्येक जण घरी घोडी उभारून आणि पुरणपोळीचं जेवण करतो. आणि ह्या नव्या वर्षामध्ये ह्या कचरेवाडीमध्ये हा जे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखाने ह्या ठिकाणी साजरा होत असताना खरं तर मी पाटलांना सकाळी म्हणलो, तुम्ही या ठिकाणी जेवणाचं नियोजन कसं करणार आहे का, तर गॅसचा मोठा तोटावडा असताना आता मी आल्याला पाहिलं त्यांनी आळावरती जेवण केलं. इतकं सुंदर जेवण होतं. तर जुन्यापणाची लहानपणाची अशी आठवण आली की आपण नाही का घरगुती जेवण खातोय. अशा पद्धतीने यांनी हा कार्यक्रम केला. शेवाळे महाराजांचं या ठिकाणी गोड असं कीर्तन झालं आणि हा दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. खूप आनंद वाटला. काय सांगू शकता? कारण की म्हणजे मान्यवर तुमच्या गावी येऊन त्यांनी तुमच्या सप्त्याचं कौतुक केलं. खरं तर हा अनेक वर्षापासून आमचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. गुरुवारी देवराम बाबा अमृतीकर यांच्या कृपाशीर्वादानं हा सप्ताह चालू आहे. प्रत्येक वेळेस हा सप्ताह चालू असताना आम्ही त्या ठिकाणी मान्यवर बोलवतो. कारण आमचा हा खेडोपाड्याचा दुर्गम भाग पडतो आणि त्या भागाला एक कुणीतरी बाबा चांगला न्याय द्यावा किंवा आमचा भाग विकसित व्हावा म्हणून आमच्या गावातील तरुण वर्ग आम्ही सर्वजण या ठिकाणी मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि आमच्या गावाचा परिचय ओळख ही त्या ठिकाणी करून देतो, जेणेकरून आमच्या भागाचा विकास भौगोलिक एक चांगला होईल आणि आम्हाला ठिकाणी चांगला एक विकास निधी किंवा आमचं गाव चांगलं दर्जाला बनेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचा अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी पाहुण्यांना निमंत्रित केलं. ते या ठिकाणी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी मनापासून एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. अखंड हरिनाम सप्ताह कचरेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने गेले 38 वर्ष झालेत ह्या आमच्या कचरेवाडी ग्रामस्थ मिळून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आमचे गुरुवर्य देवराम बाबा अमरावतीकर यांच्या पदस्पर्शाने ह्या कचरेवाडी वाऊंडमध्ये देशमुखवाडी पावन झालेली भूमी आहे. आणि देवराम बाबा अमरावतीकर यांनी हे युनिस रोपटं लावलं होतं. आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. गेले 38 वर्ष इथं अखंड हरिनाम सप्ताह, काकडा असे विविध धार्मिक कार्यक्रम आमच्या गावामध्ये आमच्या ग्रामस्थ माता भगिनी आणि सर्व तरुण वर्ग मिळून गेले अविरतपणे अखंड दत्त जयंती असू द्या किंवा सप्ताह असू द्या किंवा काकडा असू द्या किंवा गावची जत्रा उत्सव असू द्या असे अविरतपणे आमचे सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग माता महिला भगिनी ह्या गेली अखंड 38 वर्ष आलं ही गावची सेवा करीत आहेत. आणि विशेष म्हणजे जे देवराम बाबा आमचे अमरावतीकर होते हे वैराग्यमूर्ती होते. त्यांनी इथं वाऊंड गावामध्ये त्यांनी त्यांची समाधी इथं घेतलेली आहे आणि त्यांच्या मातोश्रीसुद्धा इथं ह्या गावामध्ये त्यांची इथं समाधी आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या वाऊंड गावामध्ये जे कुंड आहे डोंगराच्या कडेला ते एकविरा माऊलींनी ते कुंड तयार केलेलं आहे आणि ती पाणी जे तिथून वाहतं आहे जी थोडक्यात गंगा आहे. कारण शिव पार्वतीचं हे आमच्या वाऊंडमध्ये स्थान आहे. हे काही लोकांना माहीत नाही. हे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे. त्यामुळे ते जे कुंडातलं पाणी ह्या मंदिराच्या खालून वाहतं आहे म्हणजे थोडक्यात एक प्रकारची गंगेचा उगम झालेला आहे तिथून. असं हे आमचं वाऊंड कचरेवाडी ही गाव आहे, खेडोपाड्यामध्ये वसलेलं आहे. पण मला एक जे पुढारी आहेत तालुक्यातले यांना एक आव्हान करायचं आहे की अशी खेडोपाड्यामधली जी गावं आहेत जी विकासापासून थोडीशी वंचित आहेत तर तुम्ही पुढाऱ्यांनी जर थोडंसं आमच्या भागामध्ये लक्ष घातलं, इथं शाळकरी मुलं आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, शेतकरी वर्ग आहे किंवा जे आमचे दूध उत्पादक शेतकरी आहेत ह्यांना रस्त्यांची आता कुठेतरी आमदारांच्या माध्यमातून सुविधा झालेल्या आहेत. पण अशा काही सुविधा नाही आहेत की जेणेकरून हा आमचा भाग विकसित व्हावा. आज टाकवे इंडस्ट्रियल आमच्या गावाच्या जवळ आहे पण त्याचा कचरेवाडी ग्रामस्थांना किंवा आमच्या गावाला वाऊंडला काही त्याचा लाभ भेटत नाही. आजही आमचा तरुण वर्ग इथून 10-20 किलोमीटरवरती नोकरी करण्यासाठी जातो आहे. मग आमच्याजवळ MIDC आहे, आमच्याजवळ धरणं आहेत, डॅम आहेत, आपलं रेल्वे आहेत, एक्सप्रेस हायवे आहे, एवढं सगळं असताना पण त्याचा लाभ आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या या खेडेपाड्यातील गावातील ग्रामस्थांना भेटत नाही. तर तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विशेष मी तुम्हाला हे आव्हान करतो मावळ तालुक्यातील ग्रामस्थांना किंवा पुढाऱ्यांना की आमच्या भागाकडे थोडंसं तुम्ही लक्ष दिलं, जी काय थोडंसं तुमचा विकास निधी आमच्या भागातून जर टाकला तर निश्चितच आमचा भाग थोडासा डेव्हलप होईल
आणि आमच्या तरुण मुलांना याचा लाभ भेटेल आणि आध्यात्मिक जो वारसा आहे ग्रामस्थांनी जो जपला आहे तो आम्ही अविरत अखंडपणे जपत आहे. आज विशेष म्हणजे गुढीपाडव्याचं 9 वर्ष आहे. जे 30 दिवस संभाजी महाराजांचा ज्या औरंगजेबाने अतोनात छळ केला प्रत्येक दिवस आणि काल त्यांचा मृत्युंजय अमावस्या म्हणजे काल संभाजी महाराजांचा देह त्यांनी ठेवला. ह्या औरंगजेबाने जे अतोनात त्यांचं छळ करून ही मृत्युंजय अमावस्या आम्ही आज म्हणजे काल हे केली आणि त्याचं 9 वर्ष आम्ही जो लोटा आम्ही गुढीपाडव्याचा जो असतो ना तो आम्ही उलटा का ठेवतो का तर आमच्या महाराजांचा मृत्यू त्यांनी त्याचा छळ केला म्हणून आम्ही त्याचं एक निषेध म्हणून तो लोटा आम्ही उलटा ठेवत असतो. त्याचं एकमेव शास्त्र हे कारण आहे गुढीपाडव्याचं. आणि प्रत्येक घरी भगवा आम्ही फडकवतो. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी ह्या देवळावरती ही जी देवळं जपल्यात ना म्हणून आम्ही गुढीपाडवा आज मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. म्हणून प्रत्येक घरी आम्ही गुढी उभारतो आणि त्याचं प्रतीक म्हणजे भगवा झेंडा आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्या माध्यमातून ह्या जे आमचे विचार आहेत लोकांपर्यंत पोहोचवतात. विशेष म्हणजे आमच्या ग्रामस्थांचं आणि ह्या भागावरती ह्या तुमच्या माध्यमातून याचा विकास कसा होईल अशी तुम्हाला एक विनंती करतो आणि तुमच्या माध्यमातून हे तुम्ही पोचवावं अशी विनंती. धन्यवाद.